आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संताजिया नमन श्रीचरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे हे नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका आतुलित बलधाम महेम शैलाम देहम दलज्वल कृशानम ज्ञानी नामाग्रणम सखल गुण निदानम वानराणाम दिशम रघुपति प्रिय भक्तम वातुजात नमामि शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजावया सुबटा धन्याद दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिन गेला मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैरागीचे महामेरू विश्ववंदने विश्वभूषण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. 4 चरणाचा आहे. उपदेशपर प्रकरणातील आहे. विठाला अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने सर्व संत महंतांच्या कृपाशीर्वादाने आपुलाले चित्त शुद्ध करा. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बाबा हो, मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे. तुम्हा मला त्या ठिकाणी मनुष्य जन्म मिळाला महाराज. बडे भाग मानुष तनु पावा सुर दुर्लभ सब ग्रंथनी गावा. देवाला सुद्धा दुर्लभ आहे असा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळाला आणि म्हणून तुम्हा आम्हाला अज्ञानी जीवाला जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतात या अभंगाच्या द्वारे की बाबा हो, मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही. नरदेह दुर्लभ जाणारे शतवर्षाची गणनारे. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्माम्मा. मृत्यूलोकामध्ये असं विशेष काय आहे तर नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तन अनंती गाऊ गीत. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन या मनुष्य जन्मामध्ये होतं, इतर जन्मामध्ये नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुला इतर जन्मामध्ये काही कळत नाही. मला जे काही कळतं ते मनुष्य जन्मामध्ये. म्हणून मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे. देव सुद्धा इच्छा करतात पण मिळत नाही. यह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पायी. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो.
मनुष्य जन्म मिळाला पण भगवान परमात्माचा दास जर नाही झाला नाहीतरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी. भवनाम संसारामध्ये आपण वाहून जातो. म्हणून तुम्हा आम्हाला अज्ञानी जीवाला उपदेश करतात. ऐकणारे श्रोते फार हुशार असतात. या ठिकाणी विचार करते की जगद्गुरु तुकाराम महाराजांना उपदेश करण्याचा उपद्व्याप तरी कुणी सांगितला असेल. ते सांगण्यासाठीच आले होते. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. संतांचं काम आहे महाराज. हा संतांचं काम आहे जाग करण्याचं आहे की नाही. उठा जागे भारे दुर्लभ आहे. आपल्याकडून जर पुण्य अतिशय जर घडलं तर माणसाला स्वर्गाची प्राप्ती होते आणि अतिशय जर पाप घडलं तर त्याला नरकाची प्राप्ती होते. पण मनुष्य जन्म मिळण्यासाठी पाप आणि पुण्य दोन्ही समान लागतं. त्यावेळेस मनुष्य जन्म मिळतो महाराज. आणि हे काय होणं शक्य नाही. पण आपल्यासाठी ते घडलं म्हणून आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. आणि मनुष्य जन्म मिळाला. बडे भाग पायीव सतसंगा बिनही प्रयास होई भवभंगा. संतांच्या सान्निध्यामध्ये राहायला पाहिजे. न घडे उपाय घडो कागटाळी न्याय न घडे ते उपाय घडू आले. तसा आंधळ्याच्या टाळी जसा कावळा सापडावा त्याप्रमाणे मनुष्य जन्म आपल्याला मिळाला महाराज. तुम्ही म्हणता ना आंधळ्याच्या टाळीत कावळा कसा पावला. हा देह कागटाळी नाही. कारण एक भीत आंधळा मनुष्य होता म्हणजे एकदम भीत आंधळा. आणि त्याच नगरीमध्ये एक राजा आणि त्या राजाला कुष्ठरोग झालता. आणि त्यांनी दौंडी दिली ती अशी की आपला जो आजार कोणी बरा करीन त्याला 25,000 रुपये बक्षीस देण्यात येते. मग सगळे हाकीमजी वैद्य असायचे. पूर्वी डॉक्टर नाही वैद्य. आणि मग डॉक्टर लोक त्या ठिकाणी भरपूर जमा झाले. आणि एक वैद्य आले. त्या वैद्यांनी सांगितलं राजे साहेब आम्ही असणारा तुमचा आजार बरा करू शकतो पण त्याला एक करावं लागेल. म्हणले काय. जिवंत कावळा धरून आणावं लागेल. तुम्ही म्हणता कावळ्याचा आणि औषधाचा काय संबंध आहे. आता माणसाला जर अर्धांगवायू झाल्यावर ते पारवे बघत फिरत नाहीत का माणसं. हा कारण जिवंत आणून त्याचं ते रक्त वगैरे अर्धांगवायू झाले त्यानंतर तसा हा कावळा धरून आणायचा. म्हणले जिवंत कावळा मी तुमचा आजार बरा करू शकतो.
मग राजाने पुन्हा दुसरी दौंडी दिली. जिवंत कावळा जो पकडून आणीन त्याला 50,000 रुपये बक्षीस देण्यात येते. मग सगळे माणसं कावळा धरायला रोज पाळायचे. इकडे तिकडे सगळं काम सोडून कावळा एकदा जर गटलं तर लखपती व्हायचं काम आहे. म्हणले राजा 50,000 देणार आहे. सगळे माणसं उठले की कावळा धर. पण कावळा इतका हुशार आहे महाराज, एकच बुबुळ आहे पण दोन्ही डोळ्यात फिरत आहे. पायाने जरी असा खडा उचलला तर कावळा उडून जातोय. इतका हुशार कावळा. आणि तो कसा गटणार, गटूच शकत नाही. पण त्याच गावातील असणारा एक आंधळा मनुष्य आहे आणि तो नदीला दररोज आंघोळीला जायचं, दररोज स्नान करण्याकरता. पूर्वीच्या काळामध्ये उन्हाळ्यात नदीला पाणी असायचं सारखं. आता आंधळ्या माणसाचं काही विशेष असतं, मुक्या माणसाचं काही विशेष असतं, बाहेऱ्या माणसाचं काही विशेष असतं. बाहेऱ्या माणसाला नाही हा हा हो हो हा हा लहान चालायचं पुढं. जसं एखादा मुका माणूस आहे, त्याला जर खडी साखरेचा खडा खायला दिला किंवा गुळ दिला, खाल्ल्यानंतर त्याला चव सांगता येईल का कसं काय, गोड आहे का कसं कसं, म्हणजे त्याला जर सांगितलं कसं काय ते सांगता येणार, त्याने बस एवढं करणार, त्याला सांगताच येणार नाही. आणि आंधळ्या माणसाचं सुद्धा तसंच आहे. विशेष काहीतरी हा आंधळाग्रस्त असणार, दररोज नदीला आंघोळीला जायचा. आणि सकाळ सकाळी पाण्यावर असं असणारे, वरून असणारं कावळे बगळे अशी घरटे हवीत असतात. का ते बारकाले मासे उचलण्याकरता सकाळ सकाळी असं फिरायचे. चालता चालताच मासा उचलला तर घेऊन जायचा. कावळ्याचं बगड्याचं कामच असतं. आणि हा आंधळा त्या नदीमध्ये गेल्याने असा बुडी घ्यायचा आणि बुडी घेतलं की हा करत आणि टाळी वाजवायचा. तरी बुडी घेणं आणि वरून कावळा जाणं आणि वर निघणं, हा करून टाळी वाजली, गपकनी टाळीत कावळा सापडला. हा आणि असा कावळा सापडला, लगेच आला राजवाड्यात. दौंडी ऐकलेलीच. म्हणले आता 50,000 रुपये भेटणार आपल्या. आले राजाकडे. म्हणले राजासाहेब कावळा धरून आणला. ते म्हणले दिसणारा माणसाला कावळा गटू शकत नाही, तो कसा काय धरून आणला. म्हणला राजेसाहेब आता आंधळे माणूस भाव करून सांगणार. त्याने जे हातात जो कावळा आणला होता ते असा बगलात धरला. मला राजेसाहेब असा शिरलो, पाण्यामध्ये गेलो आणि अशी बुडी हाणली, टाळी वाजली, तर बगलातला गेला निघून. म्हणले अशी टाळी वाजली की म्हणले आता गेला बगळा. म्हणले आला दुसरा धरून. आणि कावळा धरायला का म्हणलं, कावळा धरायसारखं सोपं कोणतंच नाही म्हणला. की रोज बुड्या घेऊ मिळाला पण पुन्हा कावळा सापडला नाही एकदाच. तसा पावला हा देह कागटाळी नाही. जसा आंधळ्याच्या टाळी जसा कावळा सापडला पुन्हा नाही, तसा मनुष्य जन्म एकदाच. लक्षात आलं पाहिजे. पण येत नाही महाराज. कारण जसा पूर्वीच्या काळामध्ये गावाला गावकोस बांधलेला, जसा आता मंडप आहे ना, असा चौकोन पुढे एक प्रवेशद्वार असायचं, त्याला वेस म्हणायचे. आणि गावाच्या बाहेर हनुमानजीचं मंदिर होतं. आणि एक आंधळाग्रस्त म्हणला मला हनुमानजीच्या दर्शनाला बाहेर जायचं राव, आणि कट बांधलेलं मला बाहेर जातं, ते तेवढं बाहेर सोडता का. एक म्हणला सोडला असतं तुला, पण मला काम आहे. पण एक युक्ती सांगतो म्हणले इकडे. आणि असं गेलं ते भितळीच्या कटीला असं म्हणलं, असं चापत 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 जा आणि जिथं मोकळे सांज सापडे तिथून बाहेर जा. पण सोपं आहे ते. नेमकं असं चापत चापत जायचं. दरवाजापाशी आलं की काहीतरी खाजायचं, चुकली या वर्म फेरा पडली. तसं तुम्हा आम्हाला सुद्धा 184 येवनी, एक एक येवनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहा. जसं 184 येवनी फिरत फिरत आणि हा प्रवेशद्वार म्हणलं म्हणजे मनुष्य जन्म आहे महाराज. आणि याच्यामध्ये जर आपल्याला जर नाही काही कळलं तर लटका हा व्यवहार, सर्व हा संसार वायावीर जरा हरिविण म्हणून असणारा आपल्याला कळायला पाहिजे. पण लक्षात येत नाही महाराज. म्हणून त्या ठिकाणी काही काही माणसं वयवरच झाले महाराज. पण नामचिंतन नाही, भजन नाही. म्हणलं बाबा आता थोडं राहिले, भजन वगैरे करी जावा. ते म्हणलं नाही बाबा आता कसं आहे, थोड्यासाठी कशाला जीव बाटवायचा माळ घालून. कारण आपण कधी मंदिरात गेलो नाही, कधी टाळ वाजिला नाही, कधी भजन केलं नाही, आणि कधी कोणाला सत्कार्यामध्ये कधी सहकार्य नाही केलं. आणि मग आपल्याला माळ घालण्याचा काय अधिकार आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मागे झाले ते मागे झाले पाहू नका, पुढे जाऊन आहे पुढे Hey!
चारा. काही माणसामध्ये आपलं काय आपला अधिकार नाही, काही तसं काही नाही. आतापर्यंत ते झालं असेल ते सोडून द्यायचं. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. म्हणून राहिलेलं आतापर्यंत आयुष्य जसं गेलं असेल तसं जाऊ द्या. पण आता राहिलेलं तरी इथून पुढे जे झालं असेल ते हो द्या, मागे झालं असेल ते हो द्या. पण आता इथून पुढे तरी, म्हणून प्रथम चरणामध्ये सांगतो आता तरी पुढे आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अल्प आयुष्य मानव दे महाराज. आणि क्षणोक्षणी हाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देहो जाणार सकोळ, आयुष्य खातो काळ सावधान. आपण सावध झालं पाहिजे महाराज. आयुष्य फार कमी आहे. घडी घडी काळ वाटयाची पाहे किती आहे अजून अवकाश. देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल, देहे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय. आपलं काय महाराज सगळं इथं सोडून जायचे आपल्याला माहिती आहे, पण आपल्या लक्षात येत नाही महाराज. म्हणून ध्यानात आलं पाहिजे. कारण असणारं आयुष्य फार कमी आहे आपल्याला, पण आपल्या लक्षात येत नाही. कितीक राहिले आपल्याला. एक लाईट असते, झिमझिम पाऊस पडावा ती अशी लाईट असते, एक मोठं लाईट. आणि त्या लाईट खाली किडे खाण्याकरता एक टपरी बिंडकी असते, मोठी बिंडकी. आणि ती बिंडकी सारखं ते किडे पडलेले असे मोठी बिंडकी असते. किडे पडले की सारखं असं जिबीने अशी इच्छित असते सारखं. तिला कळत नाही आपल्याला बी खाणार कोणतरी आहे म्हणून. एक मोठा साप येतो आणि तिलाही पाठीमागून असा धरतो. पण अर्धी ती बिंडकी सापाच्या तोंडात आहे, तरी पण जवळ आलेल्या किड्याला बिंडकी सोडितच नाही. आले किडे जवळ की लगे तिला कळायला पाहिजे आपलं कितीक राहिले म्हणून. तसं तुमचं आमचं सुद्धा आपलं कितीक राहिलं आपल्याला कळायला तर आपण नाही भरवा
म्हणून असं असणारा मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे, कमी आयुष्य आहे. मग काय करायला पाहिजे? भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. भजन केलं की आपला उद्धार होतो. मला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे सांगतात की भजन करा, नामचिंतन करा. मनुष्य जन्म मिळाला भजन केलं पाहिजे. आता एवढे माणसं बसलेत आहे की नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणलं तर टाळी वाजत नाहीत, टाळी वाजली तर नुसतं भजन करत नाहीत. दररोज महाराज मंडळी या ठिकाणी सांगतात की भजन करा, नामजप करा म्हणतात. आपण हो हो म्हणून ऐकून घेतो. कोणा ते आपल्यासाठी किती लांबून बिचारी येतात, आपल्यासाठी तुमच्यासाठी येतात ना, ते पैशासाठी येतात, पण आपल्याला वाटतं ते तुमच्यासाठी येतात. पण असणारा भजन करत सांगितलं तरी आपण ऐकत नाही. किती सांगून ऐकते? हा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. सांगणारच सांगतात पण आपण ऐकत नाही. बघा तुम्ही आता आज कितवा 6वा दिवस आहे. दररोज महाराज मंडळी सांगता भजन करा, नामजप करा, एवढे माणसं, पण आपण हो हो म्हणून ऐकून घेऊ. आता बघा तुम्ही कीर्तन झाल्यावर उठताना हरे हरी म्हणणार का? देवा देवा म्हणणार, रामकृष्ण हरी म्हणणार, काय म्हणणार? आता उठताना सगळ्यांनी जरी एक एक चाल घेतली तर कीर्तन संपून जाईल. कीर्तनामध्ये झोमाळीची चाल लागते असे म्हणले की संपायला पाहिजे. जर एखाद्या चालीवर डबल डबल घेरून म्हणलं की संपलं, जे इटलच करावं लागत. पुन्हा म्हणणार बाबाने काही नाव सांगितलं, काय सांगायला टाइमच नाही उरला तर काय करावं. हे करतात असं थोडं बघाय पुरतं असतं आहे की नाही, थोडंसं. म्हणून असं असणारा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही. आणि काय सांगत होतं गेलं नाही ध्यानात तुला. तर एवढे माणसं पटलेत, महाराज भजन नाही, नामजप नाही, काही नाही. आता उठताना हरे हरी म्हणणार, देवा देवा म्हणणार, रामकृष्ण हरी म्हणणार. आता उठताना काय म्हणणार? आगा गा 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 ना, आर 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 आर, हे काय देवाचं नाव आहे? पडले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. इंद्रियाला वळण बसलं, किती प्रयत्न करा देवाचं नाव येणारच नाही माणसात, आणि ते आल्याशिवाय आपला उद्धार नाही. म्हणून आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. दुसऱ्या चरणामध्ये सांगतो सकळाच्या पाया माझे दंड, सकळाच्या पाया माझे दंड, हो सकळाच्या म्हणून असणारा दुसऱ्या चरणामध्ये सांगतात सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. कारण आपल्याला त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज मोठे सामान्य व्यक्तीने महाराज राघवी सागरात पाशान तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. एवढा मोठा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम, धन्य तुकोबा समर्थ जे केला. हा एवढा मोठा अधिकार असताना सुद्धा नतमस्तक कोणत्या ठिकाणी म्हणतात सकळाच्या पाया माझे दंडवत. हा कारण असणार आपुला आले चित्त शुद्ध करा. दंडवत राम राम याच्यामध्ये फार फरक आहे. जर राम राम जर म्हणलं माणसं राम राम मध्ये हा राम राम या म्हणलं ते आलं. काही काय म्हणलं असं चालतं चालतं राम राम असं केलं की ह्यानी कुठंतरी याला झटका दिलेला आहे, लगेच कळतं माणसाला आहे की नाही. आणि काही काही ठिकाणी कसं
कारण असणारे काही काही माणसं म्हणतात ना राम राम करताना असं फार झोकून रामकृष्ण हरी या बाप हरी हरी या असं करणार माणूस असलं म्हणजे लय ह्याच्यापासून आपल्याला कुठेतरी धोकाच कडक या रामकृष्ण जितका वाकण का ते माणूस धागाबाजच म्हणा जास्त आपल्याला वाटतं ते. आता मांजर उंदराला धरताना मांजर उंदराला धरायचं असल्यावर असं गपकून जात नाही ना आधी असं आणि मग उडी आणते रामकृष्ण हरी असं म्हणलं की मग हे कुठेतरी आपलं कामच करणार हे त्या ठिकाणी. पण तसंच जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात सगळाच्या पाया माझे दंडवत आपुला आले चित्त शुद्ध करा. आपलं मलिन झालेलं चित्त आहे महाराज. हा ते नामचिंतनाने शुद्ध होतं बाकी कशाने नाही. आपल्याला शेजाऱ्याचं सुद्धा बरं वाटत नाही ना महाराज अजिबात नाही. आणि मग हे बघा तुम्हाला सांगतो सासूबाई आणि सुनबाई होत्या दोघी जणी घरामध्ये. त्यांचं मलिन झालेलं चित्त सांगतो. सासूबाई बाहेर गेली की सुनबाईने घरातलं काहीतरी चोरून खायचं आणि सुनबाई बाहेर गेली की सासूबाईने काहीतरी खायचे नियमच होता. आणणारा आणता आणता मिळाला पण ह्यांचा काही राटा बंद नाही. मग एवढा असा पुढं पुढं चालून म्हणले काय करावं तर कुठं सुनबाई कुठं जायला तयार नाही. मग सासूबाईला खायचं काहीतरी खायचं तर आता सुनबाई कुठं हालत नाही दोघीच असायच्या घरामध्ये. मग आता अधिकार असायचा पूर्वीच्या काळामध्ये. सासूबाईने सगळे कपडे काढले सगळे मोठा ढीक केला असा आणि म्हणले जा धुवून आणा अधिकार होता पहिला. मग सुनबाईने वळी केलं म्हणले नक्की आत्याला काहीतरी खायचं दिसतंय तेव्हा माझ्या मागे एक काम लावलंय. हा मग आता कोड नंबर जे त्याला माहितीच असतो. आता नाही म्हणता येत नाही सदा पुढं शानपणा चालत नाही. पूर्वीच्या काळात नदीला भरपूर पाणी असायचं. हिने सगळे कपड्याचा कट्टा बांधला आणि गेली. सासूबाईला वाटलं की आता ही कपडे धुवून येऊस तर आपलं काहीतरी काय करून खावा लवकर काय खावा काय खावा काय खावा. मग ती म्हणली बाई आपला गोटोळ्याचा भात किंवा शेवायचा भात आहे तोच करून खायचा म्हणले. आणि तो काय असतो थंड होत नाही लवकर व्हायला लवकर होतो पण थंड होत नाही. हे लवकर होणारी चीज आहे पण थंड होत नाही. आणि भात हिने तयार केला पण हे म्हणले परातीमध्ये ओतून घेतला. म्हणले सोनबाईले हुशारी साबण राहिली काय राहिली म्हणून गडबडीला येईल. तवर म्हणले कुठं खावं म्हणून आपलं उतरून दिलं गेली भात घेऊन खायला. तितक्या सोनबाई हुशार तिने काय केलं ते घटोडं होतं मोठं कपड्याचं तसंच नेलं नदीमध्ये ढावामध्ये असं बुडिलं आणि तसंच डोक्यावर की नीट घरी पुन्हा आले की अंगणात म्हणजे आत्या आत्या अंगणात टाकलं ते म्हणजे आत्या 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 कुठं आत्याला टॉटर बसला ना भाताचा आत्या कशाला हा नाही हो नाही. तितक्या वेळामध्ये मग सुनबाई घरात आल्यावर म्हणली आत्या कुठेतरी गेले आपण काय खावं काहीतरी खावं पण काही बनवून खायला टाईम नव्हता. म्हणले आत्या इथंच कुठंतरी असताना तेव्हा दरवाजा उघडाच आहे. म्हणले काय खावं म्हणजे आपलं दूधच प्यावं. थाळाभर दूध घेतलं परत असं ओतून घेतलं ते पातेल्यातून मग म्हणले मग इथं प्यावं तर म्हणले मग आत्या इथं लवकर आले तर काय करू हिने उतरण दिला. आत्याचा रटा चालू होता भात. म्हणजे आत्या आणि कोरडाच भात खाता म्हणजे दूध घ्या ना चपाती. आणि दोघातही मलिन अंतकरण आहे महाराज. असं अंतकरण जर मलिन असलं तर आपला उद्धार होत नाही. म्हणून सकाळच्या पाया माझे दंडवत आपण आले चित्त शुद्ध करा कारण आपलं मलिन झाले. तो का म्हणे चित्त करा रे निर्मळ एवढे गोपाळ राहे तेथे. भजन केलं पाहिजे महाराज. भजनाशिवाय दुसरं काही नाही. आपण भजन करत नाही अजिबात नाही. भजन म्हणलं की चालत नाही. एक ग्रस्त होते महाराज आणि महाशिवरात्र जवळ आजची महाशिवरात्र आहे तर ते ग्रस्त त्या मुलांनी ऐकलं होतं की कीर्तनामध्ये ऐकलं होतं की जन्माल्यापासून मरेपर्यंत देवाचं नाव नाही घेतलं तरी चालतं पण मरतानी देवाचं नाव मुखाला आलं पाहिजे. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. मरतानी देव अजामिळ पापराशी नामे नेला वैकुंठाशी. हा मरतानी देवाचं नाव आलं पाहिजे. मग रोज हरिपाठ काकडा भजन कशा करता शरीराला वळण बसण्याकरता वळण लावण्याकरता. म्हणून काकडा भजन रामजप हिता यासाठीच करायचं असतं. नाही तर मरेपर्यंत देवाचं नाव नाही घेतलं पण मरतानी देवाचं नाव आलं पाहिजे पण येतच नाही. किती प्रयत्न करा. ते ग्रस्त होते मुलं पारमार्थिक होते. ऐकलं होतं कीर्तनात की मरतानी देवाचं नाव आलं पाहिजे. म्हाताऱ्याला म्हणजे दादा तुम्ही देव करा हे म्हणलं काय करत नाही. मग महाशिवरात्र जवळ आलती. एक जण सुपीक डोकं करायचं म्हणले मी सांगतो तसं करा. म्हणजे का म्हाताऱ्याला पलंगावर झोपलेलं असलं त्या रूममध्ये त्याच्यासमोर धान्याची थप्पी टाका सोयाबीन आणि म्हाताऱ्याला एक उशी जास्त द्यायची आणि चालतं चालतं पोतं फाडायचं. धान्य गाळायला लागल्यावर तरी म्हातारं म्हणजे पोतं शिव पोतं शिव 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 शिवा शिवरात्र
शिव 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 म्हणल्यानंतर गप करीत निघून जाईल, उतार होईल. सांज सकाळवर आलेलं आहे म्हातारं. तसंच केलं आहे. पोते धान्य छप्पी टाकली आणि पोतं फाडलं. म्हाताऱ्याने बघितलं, पण म्हातारा लई खोडीचं ना. पोतं शिव शिव म्हणलं नाही. म्हणलं ए गाबड्या, तेवढं पोतं टाचेव टाचेव म्हणलं, पण शिव म्हणलं नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भगवान परमात्माचं नामचिंतन असं कोणालाही येत नाही महाराज. भजन केलं पाहिजे, नामजप केला पाहिजे. म्हणून सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं मलिन झालेलं चित्त आहे महाराज, त्याला शुद्ध केल्याशिवाय आपला उद्धार नाही. तुम्हाला सांगतो, किती वेळी झेलम एक्सप्रेस गाडी होती, अमरनाथ यात्रा चालू. अमरनाथ आपलं मलिन झालेलं चित्त सांगतो. आणि अमरनाथ यात्रा चालू होती आणि अमरनाथ यात्रा चालू असल्यानंतर ती गाडी झेलम एक्सप्रेस पुण्याहून सुटती, नगर मार्गे असं मनमाड मार्गे जाते. मग हे म्हणले आपल्याला काय करून तिकडे जायचं सर, की नगरला जावं लागेल. नगरला गाडी पुण्याहून जवळ आली, तिथं आपल्याला जागा मिळेल. गेले 7-8 जण टाटा सुमो गाडी करून, गाडी महाग लावली. हे गेले तिथं, गाडी परत दिली पाठवून. 8 जण होते, त्यातले 1 जण होता. ते म्हणलं मी सांगत तसं ऐकायचं. अरे म्हणून मग आम्हाला काय करायचं, तू सगळं तुझ्याच भरोशावर चालत ना आम्ही. आणि जे हुशार म्हणून होता का, ते 34 गुणी होता, 36 गुण नाही. 2 गुण कमी होते त्याला. स्वतः कळत नाही 1, आणि दुसऱ्यानं सांगितलेलं ऐकत नाही, 2च गुण कमी. मग ह्याने काय केलं, त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर काय गाडी तर तिकडूनच फुल होणार, आता जायचं कसं. ते म्हणलं मी सांगतच ऐका. म्हणजे काय 10,000 रुपये घ्या. 8 जणांचे 80 रुपये घेतले. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेला फिरत फिरत. जनरल स्टोअरचं दुकान बघितलं आणि एक साप घेतला, दिसायला ओरिजिनल पण डुप्लिकेट. हातात घेतला सापण. आता कीर्तनात 1 जर मनुष्य आरडाला सगळा विक्षेप होऊन जाईल. तसं म्हणले आपण 8 जण सगळं, आणि 8 जण सगळं आरडवलोत का, डबा मोकळाच होईना आपल्याला. पाठीमागचा डबा बघितला सगळ्यात रेल्वेचा, आणि तिथं गेले गमजामध्ये गुंडाळून घ्यायला. इकडे तिकडे बघितलं, खिडकीच्या जवळ गेलं की त्याला मोठ्याने टाकून साप म्हणून मोठ्याने आरडले सगळे 8 जण. मधले माणसं सगळे पळाले आणि बाहेर कोणीच राहिले नाही. हे मध्ये शिरले, ह्यांना माहिती आहे डुप्लिकेट आहे म्हणून, आणि मरायला सगळे भेटत ना. मधून सगळे बाहेर आले आणि हे मध्ये शिरले. मध्ये शिरल्याच्यानंतर कोणाची बॅगी सुटके झाली, खिडकीतून दरवाज्यातून बाहेर दिल्या, दरवाजे ओढले. म्हणले आता आपल्या 8 जणांचाच डबा न्यायचा. म्हणजे ढेंगाणं करून थकले होते, बसले तसेच झोपले. सकाळीच उठले, अहमदनगर रेल्वे स्टेशन. म्हणलं काय मिळालं, रात्री बसलो तर इथंच कसं काय. तेव्हा म्हणला नाही नाही तुला झोपीने झालं असं. आम्हाला हे काही आपण चहा पिलं, तू रात्री इथं जेवण केलं तर मला पक्क ध्यानात आहे. बघितलं तर मला खरं राव नगरच आहे. मग पूछताछ केंद्र असतं तिथं, चौकशी केलं. तिथं गेलं, म्हणले झेलम एक्सप्रेस गाडी, म्हणले रात्रीच गेली. आणि हे डबा, म्हणले त्याचा साप निघाला म्हणून गाडी ते डबा इथं सोडण्यात आलं, गाडी रात्रीच गेली. दुसऱ्याला खड्डा केला तो आपल्यासाठीच असतो महाराज. हे अंतकरण मलिन झालेलं आहे. म्हणून असणारे सांगतात की तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तिथे. म्हणून सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. 3ऱ्या चरणात करावे देवाचे चिंतन, मलिन झालेलं आहे. तुका म्हणे या ठिकाणी चित्त करारे निर्मळ, पण हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. आपला भाव शुद्ध असला पाहिजे. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. म्हणून आपलं मलिन झालेलं चित्त हे असं असणार, त्याला शुद्ध केलं पाहिजे. आणि खरं हित जे काय आहे भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे, आणि ते आपल्याला आवडत नाही महाराज. किती प्रयत्न करा.
पण देवाचं नामचिंतन आपण करणार नाही. एक त्या ठिकाणी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. वृंदावन मथुरा तिकडे फिरत असताना मथुरा जंक्शनवर एका महात्म्याची भेट झाली आणि त्या महात्म्याला मी विचारलं, बाबाजी आप कहाँ रहते? बोले त्यांनी मला विचारा, बाबाजी आप कहाँ रहते? हम बोले महाराष्ट्र. महाराष्ट्र में कहाँ रहते हो? आता आपल्या इकडलं मिळ लागत नाही कोणत्या गावात काय चाललंय. आता आमच्या इकडल्या भागातले गावाचे नाही, गेवराई घालाटा, ढोंडरायला 12 वाटा, आष्टेला फोपाटा, पाटोदाला हेलपाटा, शिरोडला तोटा, जामखेडला नोटा, फुकट बेडाचा बोबाटा. काय ध्यानात राहिले? ध्यानातच राहू शकत नाही. त्या गावाचे नाव त्याला माहीत नाही. पण मी त्यांना सांगितलं 12 ज्योतिर्लिंग आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. भारतात 12 आहेत, पण महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. औंढा नागनाथ, परळी वैद्यनाथ, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर. मग आम्हाला बीड जिल्ह्याला कोणतं जवळ? परळी वैद्यनाथ. मी त्यांना बाबाजी म्हणलं, बाबाजी हम परले वैद्यनाथ रहते. बोले अच्छी बात है, आपने देखा है परले वैद्यनाथ? बोले हो बाबाजी हमने परले वैद्यनाथ देखा है. मग मी त्यांना हमारा महाराष्ट्र बाबाजी आपको कैसा लगा? बोले बहुत अच्छा. हमने शिवजी का दर्शन करके मंदिर के बाहर निकले, एक ऐसा सभा मंडप लगा हुआ था, एक बाबाजी कमर कस के खड़े थे, उनके साथीदार हाथ में झांझरी लेके खड़े थे और बाबाजी बीच में विट्ठल विट्ठल कहते. बोले विट्ठल विट्ठल कहने से क्या फायदा है? हम बोले विट्ठल विट्ठल कहने से आदमी का पाप निकल जाता है, भाग जाता है. बोले अच्छी बात है, मगर ये निकले वाला पाप कहा जाता है? ये निकले वाला पाप? हम बोले कीर्तन मंडप में बैठ के भगवान ने हाथ दे के ताली नहीं बजाते और मुंह दे के भजन नहीं करते. कीर्तन मंडप में जो विठल विठल कहते हैं, इनका निकले वाला पाप जो कीर्तन मंडप में चुपचाप बैठता है उनके तरफ चले जाता है. मग आता तुम्ही ठरवा, विठ्ठल विठ्ठल कुणी म्हणायचं आणि कुणी नाही. विठाला असं आज सुद्धा त्या ठिकाणी भगवान शंकराचं जर आपण नामजप जर केला, भजन केलं, आज महाशिवरात्र आहे महाराज. उघडा मंत्र जाणार, रामकृष्ण म्हणा, तुडते यातना गर्भवास, भजन केलं पाहिजे. आज भगवान शंकराचं नुसतं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवलीला अमृतामध्ये दुसऱ्या अध्यायाची आजची कथा आहे, त्याची शिवरात्र आहे आजची. त्या ठिकाणी पारद्याने त्या झाडावर, बेलाच्या झाडावर दक्षिण हाती म्हणजे असणार, उजव्या हाताने ते पानं टाकायचा, शिकारीला आडवं यायचं म्हणून पानं असं वडून टाकायचा, फेकून द्यायचा सहज, आणि ते खाली महादेवाची पिंड होती, त्या पिंडीवर पडायचे. पुण्य घडत चाललं महाराज. नाम जप केला ना, सहज बोलणे ही तो उपदेश. तसं सहज भगवान परमात्म्याचं नाम चिंता एवढी माग. पण आपण देवाला मागायला गेलो तर काही मागितलं नाही पाहिजे. आणि आपल्याला त्याचं गेलं की खुशाल ठू, पोराचं लग्न होऊ दे, तेवढं जमीन भेटू दे, असलंच देवाला मागत होतो आपण. मागणी मागवतो देवाला, मागायची गरज नाही. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. न सांगता करी सर्व काम. देव सगळं काम करतो, पण आपण मागतो. आपली मागणी जर बघितली ना तर कशी कारण असणारा. तिघजण असे भगवान शंकराचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाहेर बसले. दिवसा शिवरात्रीच्या दिवशी पण दिवसात गेले, दर्शन केलं. म्हणले तिघजण म्हटले, म्हणले अरे जर भगवान शंकर भोळ दैवत आहे म्हणतात. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिव नाम तयान बाजी. क्रोध काम, त्याचं नामचिंतन केलं तर क्रोध काम असे काही षडविकार राहत नाहीत. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मदमत्सर सगळे विकार निघून जातात. मग भोळ दैवत आहे, त्याचं भजन केलं पाहिजे. प्रसन्न झाले तो काय दिन सांगता येत नाही. तिघजणाच्या गप्पा चालल्या. म्हणले आपल्याला देव केव्हा प्रसन्न व्हायचे? ते म्हणलं जर झाले तर होणार नाही मला माहिती, पण झालं तर तू काय मागशील? ते म्हणलं मी एवढेच एक मागण देवाला की देवा चिंचाचे झाड 1 कोट आणि प्रत्येक पानाची 500ची नोट. ते म्हणला नाही सोपं मागितलं गाड्यानं. मला तू काय मागशील? म्हणला मी तो मागितलं एवढं फिक्स, फक्त एवढं मी जास्त मागन. देवा हे सगळे झाडं बोडातून कापायचे, त्याचे कपाटं तयार करायचे आणि तो मागितलेले पैसे सगळे त्या कपाटात ठेवायचे आणि त्या कपाटाची चावी माझ्याकडे, बस एवढंच मागत. तिसऱ्याला विचारलं तू काय मागशील? म्हणला तुम्ही दोघांनी मागितलं एवढं फिक्सच, फक्त मी एवढंच जास्त मागन देवाला. देवा हे माझे चुलते व्हावेत, मी ह्यांचा पुतण्या व्हावा, ह्यांच्या दोघांचा वंश बुडावा आणि ह्यांचा वारसदार मी व्हावा. किती मागितलं तरी त्या ठिकाणी अशी आपलं मलिन झालेलं चित्त आहे महाराज. हे असं मलिन झाले त्या भगवान परमात्मा. आता बघा तुम्ही, आपण किती भजन म्हणलं तर करत नाहीत. आमच्या माता भगिनीला देवाने स्वतंत्र बुद्धी दिली महाराज. स्वतंत्र निर्मंथन कसं बघा तुम्ही. आता काल्याचं कीर्तन झालं ना उद्या, आमच्या माता भगिनीला जर म्हणलं नुसतं पंगत म्हणलं तर बिचारा जागा सुद्धा सोडणार लगेच दिसतो. आणि असं केलं की पंगत तयार होती की नाही.
आणि पंगत झाल्यावर मग असं म्हणतात की वाढ पोहोचू सर भजन करा म्हणतात का नाही. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणा म्हणते. इकडे म्हणतात का नाही. तर तसं म्हणायचं आम्हाला. तो म्हणणारा ग्रस्त पंक्ती शिरला, आमच्या माता भगिनीच्या पंक्ती शिरला म्हणणारा ग्रस्त ते वर्ग. तुम्हाला काय पाहुणे रावळे दिसत का नाही बा, आमची इज्जत चव्हाट्यावर घालता भाऊ म्हणले. हे लय गाव बघितलं पण आपल्या गावासारखं गाव नाही रे. अरे तुम्ही माणसं हे नसल्यावर काय कर्ज काढून द्यावं का, न देणाऱ्याची भावना. दुसरा चालला हे इकडे आलात म्हणजे का आता वर्गणीचं वरल्या घरात दिले का. हो दिले. किती 500 येतो यंदा 5000 दिले. त्यांना का मुंडके मोड, अरे तू हात मोडून दे पाय मोडून दे पण दे ना, देण्याची वरती नाही. तो का म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भई नरकाला. वय झालं की संपलं महाराज. देवाने एवढं मोठं गाडी दिली, ही गाडी भगवंताने दिली आपल्याला. या गाडीचा फारट पुन्हा बाजारात भेटत नाही. भेटतो का नाही. मग लक्षात आलं पाहिजे आपण, म्हणून आपल्याला ध्यानात आलं पाहिजे. हाकला बाबा त्याला विठाला लवकरात लवकर सावध झालं पाहिजे. सावध झालो हरीच्या आलो जागरण. लवकरात लवकर सावध. वय झालं की संपलं महाराज. कोणी नीट बोलत नाही. काही लांबचे सोडून द्या. वय झाल्यावर घरातली सुनबाई सुद्धा म्हणत असे, मामाजी लय मोठ्याने खोकू नका बाय, तुम्हाला लेकरू लय दचकत आहे. कारण दचकायला की झालेलंच असते सुरकुत्या पडलेल्या आहे की नाही. पार्ट गेल्यावर कळवतो महाराज, आता नाही. पार्ट गेल्यावर शरीराचं पार्ट, ही गाडी ह्या गाडीचा पार्ट बाजारात भेटत नाही, पण पार्ट गेल्यावर कळवतो, आधी नाही. मग बघा तुम्ही पुढले दात पडावात सगळे कडीचे राहावात. पुढले दात पडावत कडीचे राहावात. पुढल्या शो गेला का त्याला आंबा कापून द्यावा, खाताच येत नाही. जसा मध्ये तसाच बाहेर वरबडायलाच येत नाही, ते खाताच येत नाही. आणि नुसते कडीचे दात राहिले का ते हसलं तरी माकड धावले होऊन दिसते का नाही. या दिसतात महाराज. तसं सगळे दात पडावं, एक दात राहू नाही. बोळकं व्हावं बोळकं, आणि त्यांनी घोटून दाढी हाणावं घोटून, आणि ते हसावा. कॉईन बॉक्सवर रुपये टाकाय सुरक कसं असते तसं दिसते. मग आपल्या हातात आहे तोपर्यंत दान धर्म करा ना. आपल्या सगळं काय यायचंय महाराज, सगळं इथं सोडून जायचे. तुम्हाला सांगतो पार्ट गेल्यावर कळतो, आधी नाही. तसं होऊ नाही माणसाला, पण झाल्यावर माणसं भेटायला जातात. अर्धांगवायू माणसाला झालं का माणसं भेटायला जातात. आणि तिकडून दवाखान्यातून घरी आणला का मग तर सगळे माणसं घरी रांग लागते भेटायला. कसं काय बरं आहे का, होय होय आता होय कुठं नीट झाले, ऊन दांबा. आता तिथून आल्यापासून काही फरक म्हणला. हे काय बोट हलतच ना, असे बोट हलून दाखले, हे हलतच म्हणला. बोट हात हलतो का म्हणला. हो म्हणलं चालायला येतं का आम्हाला. हो असा चलून दाखवतो महाराज. मग मला सांगा, जोपर्यंत शरीर चांगलं हालत होतं, चांगलं कधी टाळे वाजले नाही, कधी भजन केलं नाही, कधी नामजप केला नाही, हे करायला पाहिजे, हे काढायला पाहिजे. लटका हा व्यवहार, सर्व हा संसार वाया वेरदारा हरिवंड. वय झालं की संपलं ना महाराज. कोण नीट बोलतोय का, कोणीच नाही नीट बोलत महाराज. तुम्हाला सांगतो ते दवाखान्यात जावा भेटायला, दवाखान्यात मग माणसाची रांग असते. कोणी मोकळ्या हाताने जात नाही दवाखान्यात गेल्यावर. कोणी केळाचा डझन नेईन, कोणी चक्कू नेईन, कोणी मोसंबी नेईन, कोणी दराक्षे नेईन, कोणी अंगूर नेईन. अंगूर आणि द्राक्ष एकच झालं आहे की नाही. आणि त्याच्या उशाला नुसतं ठेवणार. खाता येत नाही, आणि खाता येत नाही तेव्हाच माणसं देतात. महालक्ष्मी असतात का इकडे, महालक्ष्मी काय खात्यात बिचारे मला सांगा. पण त्यांच्या पुरं करंजन लाडू ठीक असतो. एखाद्या लेकराने करंजी उचलली की ठोका, देवाच्या आधी गोष्ट करतो का. अरे जे खाते त्याला खाऊ दे ना महाराज, आणि त्याला खाता येत नाही. मग महालक्ष्मीला करंजन लाडून पुन्हा जेवण झाल्यावर पानाचा इडा असतो महालक्ष्मीला. इडा पानाचा, त्यांना काय इडा असा घेता येतो का महालक्ष्मीला. इडा भरा टप्पू बनीचे असे हात असतात ना, त्याच्या ह्यात खोसायचं नुसतं. हे जे खाते त्याला खाऊ दे ना महाराज. हे आहे महाराज, हे करायला पाहिजे की नाही, हेच कळायला पाहिजे. सनोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवशी. म्हणून असणारा हित ते करावे देवाचे. खरं हित महाराज कशात आहे, खरं हित येण्यामध्ये
खरं आता आमच्या तिकडं भागामध्ये काय इकडलं मला माहिती नाही, पण अशी सप्तेची बैठक बसली की पहिलं म्हणतात पहारेकरी जर भेटत असले सप्तेच्या नादी लागणार तिला अवघड आहे बरं का इना घ्यायला. आणि खरं पुण्य इण्याच आहे. उघडा मंत्र जाणार रामकृष्ण मना तुटते यातना गर्भवास. खरं पुण्य इण्यामध्ये, खरं ही तज्यात आहे. पण माणसं पहारेकरी लावतात, इनेकरी. बरं इनेकरी काय मिलिटरी मॅन नसतात. कोणी खोब्यात गेलेलं, कोणी मनक्यात गेलेलं, कोणी पुढून मागं वाकलेलं, कोणी मागून पुढं वाकलेलं, अशी इनेकरी असते. आणि मग ते काय करणार, रात्री त्यांची कळवण लागते महाराज तुम्ही सगळे झोपल्यावर. ते पितळाला त्या ठिकाणी खांब्याला असं लाईटला ते घड्याळ लावलेली असती, पोरं जागेत असतात. तिथं जागर चालू तर त्यांना काय वाटत नाही. जागर संपला की मग ते ह्या कडीहून त्या कडीला जाणार. रामकृष्ण हरीचा असा आवाजच येणार नाही कुठंच, इथं नाही कुठंच येत नाही. नुसतं टंग टंग एवढा आवाज येणार, दुसरं टंग दुसरा आवाजच येत नाही ना. आणि मग त्याने म्हणा हे रामकिशन बार किती बरा टाइम झाला दिसतो हे पोरा बघ रे किती वाजल्या. बाबा आता 2 वाजले. हे रामकिशन उठ उठ उठ. अरे लय टाइम झाला म्हणजे एकलाच मही मारी संपली. मला 2 वाजल्या. अरे ते मला भजनेले आडत होते त्याने त्या ठिकाणी झोप येऊन नाही दिली. मी 2 घंटे सकाळी जास्त घेऊन वापरली. नाही मी खाली ठेवत असतो नाही तुम्हाला एवढं इण्यात बेत. खरं पुण्य इण्यात आहे, खरं हित इण्यात आहे. पण ते माणसं विसरून जातात. तुम्हाला सांगतो एका कीर्तनकाराने विनोदाने सांगितलं की हिना खाली ठेवू नये आणि खाली ठेवल्यावर बायको मरते असं सांगितलं. असं विनोदाने सांगितलं त्यांनी. त्याने सांगितलं एक जण गावातला होता तो पुण्याला राहत होता. गावात आला म्हणजे कधी वर्गणी देत नाही काही नाही आणि तरी पैसे घेऊन मोकळा होतो. कधी इना घेत नाही म्हणजे आज त्याच्याच गाड्यात इना द्यायचा. दिला त्या गाड्यात इना. सगळे पांगले हळूहळू जागर संपले त्या गाड्यात इना दिला. त्याचं 2च महिने झालं तर लग्न झालेलं. आणि बायको मरते म्हणल्यावर त्याला झट्टू पडला असं तरी. इना घेतल्यानंतर पांगले सगळे कुणीच आहे ना. म्हणलं काय करावं इना आता कुणाला कुणी आहे का कोणीच नाही. पण सप्ताच मारुतीच्या मंदिरात होता. ह्याने इना घेतला मारुतीच्या गळ्यात घातला. मला मारुतीला कुठं बायको मारायचा संबंधच नाही ना. आणि सुपीक डोकं झाले सुपीक डोकं. आणि मग मात्र त्या ठिकाणी इना घेतला म्हणजे कुणीच आहे ना तवा. तर असे अवसर खरं पुण्य इण्यामध्ये महाराज हित ते करावे देवाचे चिंतन. पण ते कळत नाही. आता तुमचं आमचं म्हणलं हित म्हणलं म्हणजे वेगळं. आता कीर्तन झालं आम्हाला एक जण म्हणजे चला बाबा चहा घ्यायला गेलो. चहा घ्यायला गेल्याच्या नंतर तिथं बघितलं तर म्हणले मावी म्हणजे असतो काय लेकरं बाळ म्हणले 2 मुलं आहेत, मुलगी नाही, खर्चाचा ताण नाही. पण थोरल्याला काय अजून हितच कळाला. धाकट्याला लय हित कळालं. म्हणले बाबा धाकटा लय हुशार. म्हणले धाकट्याला काय हित कळालं. म्हणजे एकदा सकाळी घरातून गेला बाहेर संध्याकाळपर्यंत महागारी हाताने मोकळ्या हाताने कधी येतच नाही. कोणाची चप्पल तरी आणीन, कोणाचा मोबाईल तरी आणीन, कोणाचा आवताचे पास तरी आणीन, काहीतरी घरी घेऊन येईन. मोकळ्या हाताने येतच नाही. आम्हाला कधी चप्पल विकत बिचारा घेऊन देत नाही. आम्हाला तर नाहीच नाही. पण आमच्या पाहुण्या रावळ्याला सुद्धा पाहुण्याने नुसतं पायाचा नंबर सांगायचा घरपोच सेवा आहे बिचाराची. असं काय ते काय हित आहे का. याला आपलं हित हे महाराज ते हित नाही. म्हणलं थोरला काय करतो. म्हणला थोरला तुमच्या सारखंच गाव बोंबलत फिरवतो भजन करीत. भजन करणं म्हणजे चांगलं आहे ना. उमा कहू मै अनुभव आपणा सत हरी भजन जगत सब सपना. आब प्रभू कृपा करऊ येई भाती सब तज भजन करहू दिन राती. भजनही सगळं आहे. भजन म्हणलं म्हणजे त्या ठिकाणी नाम जप बाकी सगळं वेद आहे महाराज. आणि 4थ्या चरणामध्ये तुका म्हणे लाभ होय तोला पार. म्हणे लाभ होय तोला पार. तुका म्हणे लाभ होय तोला पार. तुका म्हणे लाभ होय तोला पार. हरी तुका म्हणे लाभ होय तोला पार. तुका म्हणे लाभ
म्हणून शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. लाभ हानी माणसाला कळत नाही का? कळती महाराज. आपण जर बाजरीचं खळं केलं तर बाजरी फेकून देतो आणि बनग्या पोत्यात भरून घेऊन येतो का? नाही. आपल्याला लाभ हानी कळती नाही असं नाही, सगळ्याला कळते महाराज. हा तुम्हाला सांगतो, एक जवळजवळ गाव होतं, नदीच्या अलीकडे एक गाव होतं आणि पलीकडे गावात असं जोड गाव असतात ना काही काही ठिकाणी, आहे की नाही? जसं बोरी झरी बोरी असे जवळजवळ अशा अंतरामध्ये गाव असतात. आमच्या इकडं उकड गाव अलीकडे आणि पलीकडं पिंपळगाव आहे, फक्त गंगाच मध्ये. असं गाव होतं जोडगाव, अलीकडे आणि पलीकडे. तर योग असा होता की त्याच्यामध्ये की योग असा असायचा की त्या ह्याच्यामध्ये तर त्यांनी काय केलं त्या ह्याच्यामध्ये गावामध्ये, तर ते म्हणले एका माणसाने पेपरला जाहिरात दिली, आपल्याला जी गोष्ट माहीत नाही ती जर गोष्ट आपल्याला कोणी जर सांगितली तर आपण त्याला 20,000 रुपये बक्षीस देऊ. सगळे माणसाची रांग लागले महाराज, अशी रांग लागली अशी लईनीने अशी की गोष्ट सांगायला. आणि ह्यो बसलेला असायचा पलंगावर आणि गोष्ट सांगणारी अशी गर्दी असायची आणि गोष्ट सांगणाऱ्याला खुर्ची असायची आणि म्हणायचा जवळजवळ आल्याला म्हणायचा सांगा गोष्ट. ती गोष्ट सगळी ऐकून घ्यायचा आणि शेवटला मला ही तर मला माहिती आहे, दुसरी येते का? नाही. मग चला, कोणालाच काही देणं नाही घेणं नाही, सगळ्या गोष्टी अशाच ऐकून घ्यायचा. माझ्यासारखा भोळ सर्व होता, ते म्हणला मी सांगतो तुम्हाला गोष्ट. म्हणले सांगा. म्हणले म्हणजे गंगाच आहे. म्हणले पली कोण आम्ही तर नाली कोण तुम्ही? म्हणले हो. म्हणले तुमच्या वडील आणि आमच्या वडील लई जिगरी दोस्त. म्हणले लई बचपनपासून. म्हणले हो. तुमचं म्हातारं म्हणले खुचाकले, आमचं म्हातारं हाय म्हणले हातरुणात पडलेलं. म्हणले हो. म्हणले मग आमच्या वडिलांनी तुमच्या वडिलाला 2 लाख रुपये उष्णे दिले, ते तुमच्या म्हाताऱ्याने आमच्या म्हाताऱ्याला पुन्हा ते 2 लाख रुपये महागारी दिले नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? मला जमलं. हा म्हणतो 2 लाख रुपये द्यावं लागतील. ते म्हणलं आपल्याला नाही राव माहित. मी म्हणलं 20,000 रुपये इकडे. असं काही त्या ठिकाणी लाभ हानी कळती ना, आहे की नाही? साठविला हरीची हृदय मंदिरी, त्याची सरली वेरधार, झाला सफल व्यापार. तो का म्हणे हरी काही उरून ये देवरी, त्याची सरली वेरधार, झाला सफल व्यापार. कारण असं असणारा भगवान परमात्म्याचं नामचिंतन करून आपला उद्धार केला पाहिजे, करून घेतला पाहिजे. आज महाशिवरात्र आहे महाराज, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा जप केला पाहिजे की नाही? मागायचं नाही काही, पण मागितल्याशी माणसं राहतच नाही. त्याच्याकडे गेल्या एक ग्रस्त गेला असा वैतागून, म्हणला आता काहीच नाही. आणि भगवान शंकराकडे गेला, म्हणजे देवा असा जप केला, भगवान शंकराच्या पिंडीतून आवाज आला, म्हणले वरमुरे माग काय मागायचे? ते म्हणलं काही नाही. आता मागण्याची सुद्धा बुद्धी अवगत पाहिजे. हे म्हणलं काही नाही, खायलाच काही नाही, काही नाही, घरच्याला खायला त्याला द्या म्हणले देवा काहीतरी. ते मग पिंडीतून आवाज आला, म्हणले पिंडीवर तांदूळ शिवरात्र असल्यामुळे तांदूळ टाकलेले कुणाचे एवढे एवढे तांदूळ, म्हणजे जात एवढी घेऊन. म्हणलं एवढी सगळ्यांनी काय व्हायचे? माणसाचं मरण अलीकडे हाव पलीकडे. म्हणले काय नाही. ते म्हणजे तेवढे तर घ्यायचा. मग ह्याने गमजा काढला असा जवळ, तेवढा असं उचलले की पिंडीवर पुन्हा तेवढे ते भोळं दैवत आहे महाराज, काय दिन सांगता येत नाही. आणि मग तरी ते पिंडीवर तांदूळ उचलले की गमजावर टाकले की पुन्हा तितक्यात, उचलले की पुन्हा तितक्यात, तसे असं झालं की घटुडं बांधलं तरी, पण ते काय कमी व्हायना. म्हणलं आता हे घटुडं घरी टाकून येऊ. हे घटुडं उचललं तरी हे दुसरं घटुडं तिथंच, मला ते बी उचललं इकडं. मला 2 घटुडे झाले. म्हणलं आता तिसरं पुन्हा तसंच तसंच. मला हे डोक्यावर ठुलं, पुन्हा दुसरं इथं उचललं. 3 घटुडे गेला घरी, वायतागून गेला. घरी गेल्यानंतर आवाज दिला. ते म्हणले कशाला आला तोंड घेऊन? म्हणले तुम्ही गेला आता तुला तोंड दाखवत नाही. अरे म्हणलं बघ ना मी काय आणलंय. काय आणलं? मला दारू होतं. म्हणजे बाबा हे घटुडं उचलायचं, हे खाली उतरायचं, हे उतरू सुद्धा डोक्यावर उतरलं की पुन्हा जशाला तसंच एक तयार व्हायचं घटुडं. हे उतरलं की पुन्हा इथंच, हे उतरलं की असं डोक्यावर टाकलं तसं. मला आता काय कर, भोळं दैवत दिलेली दे नाही ते भगवान शंकराची. म्हणजे आता काय करावं? मग ह्यानी एकच केलं,
मला आता पाणी आण प्यायला. मग पाण्याचा तांब्या आणला भरून असा. आता पाण्याचा तांब्या असा प्याला, तोंडाला काढलं, हे काढलं की पुन्हा दुसरा तांब्या तसाल तसं असं करता करता ते मेलं महाराज. मेल्याच्या नंतर म्हणले आता मेल्यानं म्हणजे उचला. सगळं गावातले लोक आले त्याला उचलायच्या टायमाला इथून उचला आंघोळी करणे ह्याला की तिथे आंघोळी पशी एक होत. म्हणले आता काय करावं, कुठं कोणत्या देवाला वरदान मागितलं बाबा म्हणलं हे तिथं हे उचललं की तिथं ते तिथून आंघोळी पशी न्यायला की तिथं उचललं ते दुसरं आंघोळ करून त्याला पुन्हा दुसरीकडे उचललं की पुन्हा आंघोळी पशी एक तिथं. म्हणलं आता काय करावं, सगळं गाव आहे तर गेलं. म्हणले आता असं करा एक एक वाट लावा. म्हणजे आता ह्याला वाटलं ते चटकी पशी नेलं की चटकी बांधली की चटकी उचलली की पुन्हा चटकी तिथं तसं मला आता काय करावं, लोक व्हायचं गुरी. म्हणजे चला 20व्या ठिकाणी त्याला तिथं ठेवलं आणि पुन्हा 20पासून उचललं की पुन्हा 20पाशी. म्हणले आता काय असं फिरीतच चालला का. म्हणलं आता कसं काय व्हायचं. ते म्हणले देवाने दिलेली दे नाही. मग तिथं गेल्याच्या नंतर अंतविधीपाशी तिथं गेले. तिथं गेल्याच्या नंतर ते खांदेकाराने खाली ठेवलं की पुन्हा यांच्या खांद्यावर एक येऊन बसत. म्हणले आता काय करावं. म्हणले की आता काय करू. हे म्हणले आता असं करी एकच युक्ती, काही वजन आहे का असलं की 1 2 3 मारायचं फेकायचं पळायचं. म्हणले चौघाने असं केलं. म्हणले आता असं कर 1 2 3 मारायचं चौघाने असं फेकलं की 4 दिशेला 4 पळ. मग काय बसन खांद्यावर आपल्या असं 1 2 3 मारायचं फेकणं 4 दिशेला 4 पळ. चौघाच्या खांद्यावर सेपरेट एक म्हणले बाबा कुठं गेलता. ते भगवान शंकराची देण आहे महाराज. त्याचं नाम जप तपश्चर्या केल्याच्या नंतर जप केल्यावर ते काय देईल सांगताच येणार नाही. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे. म्हणून त्या भगवान शंकराचं नाम आपण श्रद्धा तशी पाहिजे महाराज, अंतकरण तसं पाहिजे. एक त्या भगवान शंकराच्या पिंडी त्या ठिकाणी दर्शनाला आलत. तर एक भिलाचा मुलगा होता, त्याचा नित्यनेम होता. पाणी न्यायला नसत असं तरी एक तोंडामध्ये अशी गुळणी आणायची एक बोंजळ आणायची गंगाच्या पाणी भरून आणि त्या पिंडी महादेवाच्या पिंडीवर असं फवारा टाकल्यासारखं ते पण नियमाने अंतकरणातून गेलं. ती गेशी ते घेऊन आला असं फवारा ते तोंडात पाणी ती पिंडीवर. पण तिथं राजा दर्शनाला यायचा होता नगरीतला दर्शनाला. मग ते आल्याच्या नंतर मग ह्याला कुठं तिथं जाऊन देतात. एखादा मंत्री यायचं असल्यावर सगळे दर्शन बंद करीत नाहीत का. पंढरपूर झाले कुठले झाले तसे दर्शनाला आले नंतर राजा म्हणून ह्यांनी काय केलं तसं ते हातात घेतलेलं पाणी तिथं दुसऱ्या पहारेकऱ्याने उचललं बाजूला काढलं आला. आणि मग काय झालं, मग तितक्या देवाला त्या ठिकाणी भक्ताचा त्या ठिकाणी छळ झाल्यावर देवाला सण होत नाही. मग ते त्या ठिकाणी मंदिर ते राजा दर्शनाला हेमाडपंथी मंदिर पण डक 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 हालायला लागले. हे सगळे बाहेर पळाले आणि एकटंच मंदिरात पळाले सगळे बाहेर पळाले. हे मग हे ते पाणी ते टाकलं असं पिंडीला आवडून झालं. मग त्यावेळेस म्हणले बाकीच्याला पळाले सगळे. म्हणले बघा हे इकडं म्हणजे तशी श्रद्धा लागते महाराज. भाव तसा देव, जसा भाव असेल तसा देव असतो महाराज. अंतकरणातून तो असा असणारा भाव असला पाहिजे. म्हणून असणार आहे हा तो का म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. विठोबा रखुमाई अतिशय धावत्या वेगामध्ये संकल्पित वेळामध्ये या ठिकाणी सेवा केली. जाता जाता एकच सांगायचंय, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. मांसाहार करू नका, मद्यपान करू नका, निर्विष्ण राहा. व्यसन आणि फॅशन याच्यामध्ये जगात उगतीला चाललं महाराज. खरोखर आणि आईवडिलाची सेवा करा. माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पिता. आईवडिलाची सेवा करायला पाहिजे. पण माणसं महाराज आईवडिलाची सेवा हायतवर करीत नाहीत, हायतवर करीतच नाहीत. गेल्यावर लॅमिनेशन केलेला फोटो, फायबरची खुर्ची, पुन्हा आमच्यासारखा बाबा पुन्हा एखादा कीर्तन सांगायला. आता गेलेला तर आमचा काही संबंध नसतो, पण त्याच्या 10-5 रुपयासाठी आम्हाला म्हणावं लागतं अण्णासारखा माणूस पुन्हा होणे नाही. अण्णांनी फाट्यावून गाडी गावात मोकळी आणली, कधी माणूस बसून दिला नाही.
पण म्हणावं लागतं. अण्णा असे, दादा तसे, भाऊ असे म्हणावं लागतं महाराज. नुसतं माणसं आव आणायला हुशार आहेत महाराज. आव ज्याच्या घरात गेले म्हातारा म्हातारी कोणी ते 10 दिवस फडकं बांधून बसलेलं असतंय, ज्याच्या घरात माणूस गेला त्याच्या चेहऱ्यावर एवढी उदासी नसती की भेटायला आलेले आव आणणारी माणसं भेटायला आले का नुसतं आल्याबरोबर नुसतं अन्नाचं काही दुखत होतं का, मग बिगर दुखण्याचा मिळाला, काय दुखत होतं म्हणून मिळालं ना. काय विचारतात माणसं, ही विचारण्याची पद्धत माणसाची. मी म्हणतो हाय अहो काही माणसं महाराज आई वडिलांचं नाव घ्यायला सुद्धा थपकत येतो. मी म्हणतो हाय तर त्यांच्या इस्टेटच्या वाटण्या व्हाव दे ना, पण माणसाच्या सुद्धा वाटण्या करत म्हातारी एका करत म्हातारी एका करत वाटण्या करतात. आणि एकाच वाट्यामध्ये भाऊ असतात, एका वाट्यावर म्हातारी एका वाट्यावर म्हातारं. एकामेकाला बोलायचं नाही. चोरी झाली तुला बोलण्याची आणि लाज वाटे मला सांगण्याची, इतकी अवस्था होते का नाही जवळजवळ असताना. आणि कापरं भरल्यावर माणूस कसा हालन सांगता येत नाही. काही माणसाला कापरं कबशी सुद्धा खडखड खडखड करीत नाही चहा घेताना कापरं भरल्यावर. तसं एका वाट्यावर म्हातारीने एका वाट्यावर म्हातारं नुसते एकामेकाकडे बघत येत, बोलायचं नाही. मग म्हातारीने कोणाची चहा पिले का ते मला नाही अजून. मग कापरं भरल्यावर ते म्हातारीची मान हालत होती अशी अशी आणि म्हातारीची अशी नगर भाऊ. ही अवस्था होती महाराज. मी म्हणतो हाय तर सांभाळा, गेले की कुणीच कोणाचं नाही. अहो एक ठिकाणी आम्हीच बाबा चहाला गेलो, असं चहाला गेलो एक ठिकाणी. आणि मग ते लय मोठा असा परांगणा 2-4 एकर असं शेतामध्ये घर बांधलेलं आणि JCB पोकलेन मोठमोठ्या मशनी. म्हणलं आई वडिलाची बरीच कृपा दिसते. मला म्हाताऱ्याचं काही नाही, सगळं आपण कमीले म्हणला. मी म्हणलं JCB पोकलेन, मला बापाचं काहीच नाही म्हणला. ही जमीन मला बापाचं काही नाही, सगळं आपण कमीले. मी म्हणलं चहा पाडली तर पाहिजे नाही तर हाकलून देण्याच्या पुढं काय. मी म्हणलं हे वरलं जमीन मला ते बी आपलं नाही, ते बापाचं नाही म्हणलं, आपलं आपणच काय बापाचं काही नाही. मी म्हणलं हे बापाचं नाही ते बापाचं नाही, तुम्ही तरी बापाचे आहेत का नाहीत. अरे सगळं विश्व आपल्याला तरी दाखिलंय ना का नाही. नाही तर लहानपणीच गळ्यात आपण मारला असतं, आपण काय पोकलेलं काय मशीन घेतल्या असत्या. त्याचे आनंद कोण आपल्यावर उपकारत. मला हाय तो रोग सांभाळा, गेलं की कोणी पण माणसाचं सगळं उलट हा तो रोग नाही. आणि बाबा गेल्यावर लई आव आणतात माणसं दिसता. आमच्या माता भगिनी सुद्धा बाबा एवढ्या रडत आहेत माणसं ते गेल्यावर. आपण रडायची एवढी गरज नाही ना. बरं रडानात का बरं कुठं संदर्भ बी जुळत नाही. बघा तुम्ही चांगलं बारकाईने माणसं रडायला लागल्यावर आमच्या माता भगिना रडायला लागल्यावर तो संदर्भ कुठं जुळतो का बघा, जुळतच नाही. मी तुम्हाला सांगतो दादा हो, आता गावातल्या सोयरी की कोण मुडी नाही होत होत कोण हाय तर सांगा कुठं संदर्भ जुळतोय का, कुठं जुळत नाही महाराज, जुळतच नाही कुठं. हे असं करतात माणसं, हे कळालं पाहिजे. आणि म्हणून असणारा कारण असणारं लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला सांगतो असं नियोजन आयोजन फार केलं महाराज. आणि तुमच्या दर्शनाचा योग मला म्हणलं म्हणजे आमचे लखन भैया साहेब यांच्यामुळं तुमच्या दर्शनाचा मला योग आला. तुम्ही म्हणता कसं साहेबांनी लखन भैयाने यूट्यूबवर बघितलं आणि मग नंबर घेऊन आमची तारीख घेतली महाराज, आहे की नाही. म्हणून त्यांच्यामुळं आज तुमच्या आम्हाला दर्शनाचा योग आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि फार नियोजन मस्त गावकऱ्यांनी केलं. गावाल्याला जेवढे धन्यवाद द्यावा तेवढे कमीच आहेत महाराज. आणि सगळे टवटबी चेहरे आहेत, हसते चेहरे, आहे की नाही. बघा आमचे तोपदार तर किती हसत आहेत. कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, आंखों से झलकता प्यार क्या कुदरत ने बनाया यार. इतकं असं असणारं आयोजन नियोजनला फार महत्व आहे महाराज. सगळे तरुण बांधव त्या ठिकाणी झटतात. आम्ही आल्यापासून लखन भाई आमच्या सगळ्या सेवेमध्येच आहेत. 2-3 जण सगळेजण त्या ठिकाणी सारखं व्यवस्था असते महाराज. नियोजन कोणाला करता येत नाही महाराज. आयोजन नियोजन सांगतो कीर्तन सेवा पूर्ण करतो महाराज. एक ठिकाणी मी असंच गेलो, कंबर बांधलं. बघा ना सगळे गुणीजन मंडळी, सगळ्याचं नाव मला काय माहिती नाही, परंतु सर्वांच्या विषयी आदर आहे. असे टाळकरी गुणीजन मंडळी मृदंगाचार्य बघायचं कामच नाही की नाही. इनेकरी बाबा बी आहे की नाही. इनेकरी बाबा व्यायचे कोण सगळे व्यवस्थित आहे. PT मास्तर तर लय जोरात आहेत. PT मास्तर नाहीत काय अनुभव. आणि इतकं असं नियोजन आयोजन फार मस्त आहे महाराज. मी एक ठिकाणी कीर्तनाला गेलो, कंबर बांधलं, असं केलं. ते म्हणले नाही ज्यांची पंगत असेल त्यांनीच हार घालायचा. आता इथं बरे होते माणसं सगळे पारमार्थिक होते. ते पारमार्थिक नव्हता, पंगत त्यांची असल्यामुळे हार घालायची योग त्यांना. म्हणले हेराबन
पंगत तुझी का म्हणला, मग हार घालायचा म्हणलं, मग मी त्यासाठी पंगत घातली, हार नाही तर काय मग चल लवकर. मग आता ते पार पलीकडल्या कडीला होता, पार मांडवाच्या पलीकड, त्याला चालायला येत नाही, अरे चला लवकर चल लवकर हार घाला. त्याला वारं गेलेलं, तिथूनच निघलं का असा तरीच निघला होता, असं करीत आला कसा तरी. आले आले काठी हातात होते, काठी उभ्याने फेकून दिली, एकदा गुडघ्याचं कामच झालं बाबा. मी सपांती करायला गेलो, म्हणलं बाबा त्यांनी काय मुद्दाम हाणली नाही, पडत असे सभागती पडली राहू दे काय नाही, मी शपथ करू सुद्धा आमच्यावर कशी बेतली बघ पहा, आमच्यावर बेतली पुन्हा. आणि त्याला म्हणले ते पारमार्थामध्ये कधी नव्हतात ना, त्याला म्हणले कणगुळ्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याने बुका लावा लागतो बाबाला. म्हणलं बरं. आता तर चोपदारानं तबक उचललं आणि ते बुका होता ना, हे कणगुळीच्या बाजूचं बोट तरी बुक्यात बुडिलं, पण वारं गेल्यामुळं बोट पिंजारलेली, असं असे बोट जुळतच नव्हते ना. त्याने जे बोट असं घेतलं, हे बोट हे तर चिटकुसर मधलं बोट लांबट, हे माझ्या डोळ्यात, मला जमलं. वारंवार नियोजन आयोजन तसं आहे. इथं गावकऱ्यांनी सगळं नियोजन फार मस्त केलेलं महाराज. आयोजन नियोजनला फार जेवढे धन्यवाद देवा तेवढे कमी आहेत महाराज. म्हणून जाता जाता एवढंच सांगायचं, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा, मांसाहार करू नका. ज्या संत म्हणताने तुमच्या आमच्यासाठी अखंड देह जिजवला, संत भजन घेऊ. ज्ञानेश्वर